नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे सोनपरीची पाचवी. तर आता आम्ही सगळे रेडी झालोय. संध्याकाळी आहे 5वी आमच्या सोनपरीची. आता आम्ही झोपेतून उठलोय, पण थोडं आम्हाला रडू येतंय. 5वी एकदम घरातल्या घरातच करायची आहे, कारण की आपल्या सोनपरीला झाली होती कावेळ, त्याच्यामुळे जास्त माणसांना आम्ही काय बोलवलं नाहीये. घरातल्या घरात छोटंसं फंक्शन करायचं आहे. जर नातेवाईक बघत असाल तर समजून घ्या, आमची सोनपरी थोडी छोटी आहे, त्याच्यामुळे घरामध्ये छोटंसं फंक्शन करणार आहोत. प्रीतचे आई पप्पा ताई वगैरे येणार आहेत, आणि आमची घरातली म्हणजे माझ्या घरातली माझी बहीण वगैरे आणि आमची ओवी मॅडम. तर सगळी तयारी चालू आहे. 5वीची मी साडी वगैरे नेसलेली आहे. 7 वाजता दिवे लावायचे आहेत, जेव्हा प्रीतची म्हणजे माझ्या सासरची मंडळी आल्यानंतर. आता मी रेडी झाले. आता आमच्या सोनपरीला रेडी करतोय, बाकी सगळे रेडी आहे. पाटा वगैरे मांडलेला आहे, तुम्हाला दाखवतोय आम्ही कसा आमच्याकडे म्हणजे गावाकडे 5वी कशा प्रकारे केली जाते. पाटा वगैरे मांडतात ते 2 आजी आलेल्या आहेत, त्यांनी पाटा वगैरे मांडलेला आहे. तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. तर आमच्या ओवी दिदीला आवडते परीला घ्यायला. घेता येत नाही आम्हाला, तरी पण आवडतं. माझ्याकडे दे ना, माझ्याकडे दे ना, आणि ती बघत असते. आम्ही पुस्तकं वगैरे घेऊन आलेलो आहोत तिला दाखवायला, पण आम्ही खूप छोटे आहोत, त्यामुळे आम्हाला काही समजत नाही. बघ कशी घेतलंय, तिलाच पकडायचंय. तसं आम्हाला पकडता येत नाही, तरी पण दिदीने हात पकडलाय. बॅलन्स जरा फर्स्ट टाइम घेतलंय ना कोणाला तरी. हो हो, आल्यापासून तिच्याच बरोबर आहे. झोपले तरी पण तिच्या बरोबरच आहे. गुडी मावशी उठली, गुडी मावशी सू केली, चालूच आहे तिचं. शी रेडी झाले. काय ग, उद्या आमची एक्झाम आहे. हो, क्लासमध्ये टेस्ट पेपर आहे, तरी पण आम्ही दिवसभर तिच्यावर खेळतोय नुसती. अभ्यासाचा आता पत्ता काहीच नाही. केला पण. ओके, आवाज येतोय वाटतं, थोडा थोडा रडतोय. चला, आम्हाला दूध द्यायची आहे, मम्मीची बारी लागले. चला. आणि इकडे सगळं पाटा वगैरे मांडलेला आहे. आता मला एक्झॅक्ट माहित नाही, मी आजीला विचारते कशा प्रकारे काय काय पाला घेतलेला आहे. ते पाटा आहे आणि त्याच्यावर दगडी दिवा ठेवलेला आहे. आजी, तो कसला पाला? निगडीचा आहे ना तो? निगडीचा आहे. आणि खाली कसली आहेत ती फुलं? एक गजरा आहे, वाकालीची फुलं. अच्छा, म्हणजे जंगलामध्ये असतात. ती देवी बनवले का अशी? ती रुईची पानं. हा, त्याची देवी बनवली. अच्छा, त्याची देवी बनवले. आणि हा इकडे विडा वगैरे ठेवलाय पानाचा, आणि बर्फी वगैरे असं ठेवले. आता त्याच्यावर हे ठेवायचंय ना आपलं वही आणि पेन. वही पेन ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे पाटा मांडला. आणि तिकडे एक ओटी आहे, आणि हे दिवे आहेत ना, तेल टाकायचं. म्हणजे ती कधी सासरची मंडळी आल्यानंतर. पिठाचे आहेत ना ते? वाफवलेले आहेत. आणि अंड पण काय? एक अंड लागतं. अच्छा, तर असं मांडलंय सगळं. आणि या पाल्यामध्ये बेबीला टाकणार. हा पाला आहे तो खाली टाकणार. ह्याच आहे, निगडीचाच आहे ना तो? निगडीच आहे. स्वच्छ करून ठेवलाय. त्याच्यामध्ये परीला टाकायचं. आणि मग आत्या उचलणार. आणि मग आत्या उचलणार, आत्या नवीन कपडे घालणार. अच्छा, तर अशी आमच्याकडे 5वी साजरी केली जाते. असा पाटा वगैरे मांडलाय. ओके, आता फक्त आमची सासरची मंडळी यायची वाट बघतोय. बाकी सगळं रेडी आहे. ओके. हॅलो गाईज. आम्ही 7 वाजण्याची वाट बघतोय. दिवे लावायचे 7 वाजता. 6:45 झाले. 6:45 वाजले. आणि तयारी पण झाली. 7 वाजता. ते काय आहे ते? मुटके आहेत का ते? आणि चणे पण उकडले. उगऱ्या म्हणता का मुठ्या म्हणता? काय म्हणता? चणे नाही, याला उगऱ्या पण बोलतात. तेल त्याच्यामध्ये तेल टाकलंय ना त्याच्यामध्ये, वात पेटवायची. पूजन करायच्या वेळेस सर्व. आम्ही झोपलोय. परी आमची झोपलंय. आज थोड्या वेळात उठले. सोनपरी झोपलेली आहे. ठेवल्यावर मागं पाडली पाहिजे. गमतीला बघ. मागं घे. खाली ठेव.
खाली ठेव, खाली पाल्यावर ठेव आणि डोक्यात तिकडे. हा ठीक आहे आता बाकी आहे. त्या डिशमध्ये ठेव जरासं. हा, हा, बस. त्या अंड्याच्या बाजूला ठेव. ओवी दीदी काय वाटते? बाकी सगळं उकळा करून. बर्फी थँक्यू. आणि पांढरं आणि या आतमध्ये. मावशी झाली, द्या बर्फी द्या आम्हाला. ही कुठून? आईकडून. या आईकडून आणि तुझी मावशीची राहिलंय. राहिले. ते मी वाटते अच्छा ठीक आहे. ही आईकडून आहे. सगळ्यांना प्रत्येकाने जे जे काय गोड गोड आणलेलं आहे ते प्रत्येकाला वाटत. ओवी बघा, ओवी आमची दिदी झालेली आहे. आजीला भाकरी करायची. आजीला देते पिशवी. पिशवीत ठेव. तिला दे, आजीला दे. आता आत्याकडून बर्फी बर्फी घ्या. द्या. आत्याकडून हो. ओके, दोनगींनी पण सेमच वाटत. यांना काय बोलतात काय? मुटके काय? या मुटक्या मुटके आणि चणे आणि खोबरा असं वाटायला. 5वी झाले की प्रसाद. हो, ताट चांगलं आहे. या पहिले मला जेवायला काय वरण स्पेशल? आहे आणि ह्याची शेकटाच्या पाल्याची भाजी आहे. त्याच्यामध्ये मीठ कमी आहे, मिरची पण कमी आहे, सगळं आळणीच आहे. तर या पहिले मला जेवायला हो, इकडे. आधी आली वर आळणीच खातात. पण ही भाजी शेकटाची भाजी मी पहिल्यांदाच पहिले खाते. तिथं ते सांगलं नाही ना, आजोबा. चला आता खाऊया. या जेवायला. जेवा मंडळी. जा दे. डिलिशियस फूड. प्रसाद ठीक आहे. मस्त गोड आहे ना. तर मीठ नाही काय. पाणी द्या तिला. या. जेवण जेवणाची तयारी जेवणाची तयारी चालू आहे. जेवणाची तयारी चालू आहे इकडे. ताई आणि दिदी वाढते जेवायला. हे भाकरी, मटन, चिकन. या इकडे पण फिरवते, सगळे बसलेत. बसा बसा, वाढायचं आहे ना. बोला. हलू करते जोरात बोला नाही. वाघाला भीती नाही पाहिजे. हत्तीला भीती नाही पाहिजे. कोंबड्या कुत्र्याला भीती नाही पाहिजे पोरांची. बाबाच्या पाठीवर वाजवा जोरात तिथं. कुत्र्याने नाही भिली हे पाहिजे बघ का? पिक शूट बरोबर करते. हा व्यवस्थित एकदम. समजला तिला काहीतरी वाजव. काहीतरी वाजवते समजलं. तिकडे पण करा. आमची ओवी दीदीची ब्लॉगिंग बघा कसली भारी आहे. सगळ्यांवर फोकस. हो माय गॉड. बस बस बस. कालच आपल्या परीची 5वी झाली. 5वी आम्हाला लवकरात लवकर करायची होती, कारण की गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की 5वी झाल्याशिवाय नावरस आपण बघू शकत नाही, म्हणजे पत्रिका काढू शकत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की आपण थोडक्या माणसातच करूया, कारण की परीला सुद्धा कावीळ झाली होती आणि तिचं वजन सुद्धा कमी होतं आणि तिची रात्रीची खूप चिडचिड होते. म्हणून आम्ही डिसाईड केलं होतं की आपण थोडक्या माणसातच 5वी करूया. आणि आता आमच्या इकडे म्हणजे गावाकडे असं आहे की कोणताही कार्यक्रम करायचं झालं ना की सगळ्यांना बोलवावं लागतं, नातेवाईकांना, शेजापाजारांना, सगळ्यांना. तर आम्ही माझ्या सासरच्या मंडळींना पण सांगितलं आणि माहेरच्या मंडळींना पण सांगितलं. पण त्यांचं असं आहे की नाही पहिलंच हे आहे घरामध्ये प्रोग्राम. आमच्या 2-3 गाड्या येतील, म्हणजे सासरच्या 2-3 गाड्या येतील, माहेरच्या 2-3 गाड्या येतील. तर आम्ही आता अशा स्टेजमध्ये आहोत की आम्ही सेपरेट राहतो. माझं माहेरचं घर वेगळं आहे, सासरचं घर वेगळं आहे. त्यामुळे जे काही प्रोग्राम करायचे असतात आम्ही आमच्या नवीन घरातच करतो. आणि आता माझं तर ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे मला फारशी धावपळ करायची नाहीये आणि माझा सगळा वेळ परीकडेच असतं. तिच्याकडेच दिवस कुठे निघून तो काही समजत नाही. त्यामुळे सगळी जबाबदारी प्रीतकडेच येते. आणि माझ्या सासू सासऱ्यांचं सुद्धा आता वय झालेलं आहे, ते दोघं सुद्धा 60 क्रॉस आहेत. त्यामुळे त्यांना पण जास्त धावपळ जमत नाही आणि आम्ही त्यांना सांगत नाही जास्त करून. राहिला प्रश्न माझ्या आई बाप्पांचा, ते माझ्याकडे असतात आता, पण त्यांना पण आम्ही जास्त धावपळ करायला नाही सांगत. त्यामुळे आमचे जे काही प्रोग्राम असतात ते आम्ही दोघंच सगळे अरेंजमेंट करतो. त्यामुळे आम्ही जास्त माणसं बोलवत आहे, जेवढं आम्हाला पॉसिबल होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणून असं आम्ही डिसाईड केलं की आपण जे काही प्रोग्राम आहे ते छोट्यामध्ये थोडक्यामध्ये करूया.
कारण की तुमचे बरेच जणांची मला कमेंट येते की तुम्ही डोहाळे जेवणाचा प्रोग्राम सुद्धा खूप कमी माणसामध्ये केला होताच, 5वीचा प्रोग्राम सुद्धा खूप कमी माणसामध्ये केला होताच, कोणालाच तुम्ही बोलवलं नाही. तर प्रश्न असा आहे की सध्या सगळी धावपळ आम्हालाच करावी लागते, त्यामुळे आम्हाला जसं जमेल, जसं आता परीसाठी जे काय कम्फर्टेबल असेल ते आम्ही करणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मे बी. आता आहे तिला हॉलमध्ये ठेवले, मला थोडासा वेळ मिळाला म्हणून आपला ब्लॉग थोडासा कंटिन्यू करूया पुढे. जसं मी ब्लॉग करणार होते, कारण माझी तेवढी मेंटॅलिटीच नव्हती, कारण ती खूप रडते रात्रभर, आम्हाला जागवते, दिवसभर असते थोडंफार झोपते ती, पण रात्री खूप जागवते. त्याच्यामुळे आमच्या आईची आणि माझी झोप अजिबात होत नाही. तुम्ही बघू शकता चेहरा वगैरे कसा झालाय, त्यामुळे थोडी चिडचिड होते. असं असतोच नवीन न्यूबॉर्न बेबीचा तसा फेज असतो. तर सगळे बोलतात आम्हाला की 2-3 महिने तरी सध्या असंच तुम्हाला करावं लागेल. काय माहिती कधी तिचं रुटीन सेट होईल, काय माहिती. असो, तर चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.